आज आपण आहे पालाडसिंगा गावामध्ये। आज दिनांक 10 मेला श्री सत्यवंशा मातेचा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य पालखीचा सोहळा पालाडसिंगा नगरीत सुरू आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण आहोत मातेच्या जुन्या मंदिरामध्ये आणि आपण पाहू शकता या पालखी सोहळ्यामध्ये अतिशय प्रमाणात संपूर्ण विदर्भातून नव्हे महाराष्ट्रातून नव्हे महाराष्ट्राबाहेरूनही बजाज मंडळ दाखल झालेले आहे आणि त्यांनी यात सहभाग घेतला आहे या पालखी सोहळ्यामध्ये आणि हजारोच्या संख्येने सहभागी झालेले आहे। भाविक नागरिक पर्यटकसुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि दिनांक 5 मेपासून हा सप्ताह सुरू आहे। या सप्ताहादरम्यान श्री रामप्रियाजी यांचं शिवपुराण कथा याचंसुद्धा वाचन झालेलं आहे आणि त्याचसोबत आज हा पालखी सोहळा आपण पालाडसिंगा नगरीमध्ये पाहू शकता। आपण जुने मंदिर आहे, वारकरी समुदाय आपल्यासोबत त्याच्यात थेट आपण त्यांच्यासोबत पाहू शकता। हे वारकरी मंडळ आहे, कुठून आला आहे, काय आला, थोडं काय सांगाल, कुठून आले आहे तुम्ही, काय अनुभव आहे? आम्ही मोक्यावरून आलेलो आहे। आम्ही कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाले इथे नित्यनेम येत आहे। आज मनसा माऊलीचा जन्मोत्सव आहे। खूप मोठा थटामाटात पार पडत आहे। खूप गावागावच्या दिंडे आलेला आहे। खूप आनंद आहे। पंढरी जशी इथं अवतरली आहे असं आम्हाला वाटते। खूप आनंद आहे माऊलीच्या मंदिरात। तर आपण पाहू शकता पालाडसिंगा नगरीमध्ये पंढरी अवतरली आहे असं या वारकऱ्याचं म्हणणं आहे। सगळी मंडळी ही मंचकावर बसलेली आमचे जे सगळे बंधू आहेत, राजूभाऊ आहेत, आमचे नरेश भाऊ आहेत, सगळे दिनेश भाऊ आहेत, सगळे मिळून या संस्थानला त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा उत्सव साजरा करण्याकरता चांगल्या प्रकारचं सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला या उत्सव पुढच्या वर्षी साजरा करायचा आहे। दिवसेंदिवस या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं शिर्डीसारखं भोजनालयाची व्यवस्था आता लहान त्या ठिकाणी आहे आपली व्यवस्था, परंतु पुढच्या वर्षी याच्यावरती हे जितकं सभागृह आहे तितक्याच पद्धतीनं लोक त्या ठिकाणी वरती बसू शकतील असं शिर्डीसारखं भोजनालयाची सुद्धा व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि लवकरच त्याची सुरुवात या वरचा माळाचं काम आता 4 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर हे भोजनालय सुद्धा या ठिकाणी महाप्रसादाचं आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे। आपल्या लाईनला लावून त्यांचा आपलं फुल तुम्हाला लावायचं लावू शकता। पुढच्या दिवसात सगळ्यांनी आपापल्या लाईनने याचा जे नंबर तुम्हाला बोलले त्याच नंबरचे या, बाकीच्यांनी बसा। सज्जना घ्या हे बंधन बांधुनी वरवधू उद्धारण्यासी कुला चिंता तो मली उच्च गांधी अपुला कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान। गंगा
काल आपण पाहिलं, काल दिनांक 10 मेला पारडसिंग नगरीमध्ये श्री सत्यवंशा माता देवस्थानातर्फे भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विदर्भ नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाने हजारोच्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले होते. आज दिनांक 11 मेला सभापत केदार महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होत आहे आणि या सप्ताहादरम्यान 93 सामूहिक विवाह सोहळ्याचे जोडपीचे जे विवाहबद्ध झालेले आहे आणि हजारोच्या संख्येने आपण पाहू शकता, हजारोच्या संख्येने जे भाविक आहे, पर्यटक आहे ते या महाप्रसादाचा लाभ घेत आहे आणि अतिशय चांगल्या प्रमाणात हा श्री सत्यवंशा मातेचा जन्मोत्सव सोहळा 7 दिवसाचा हा सोहळा पार पडलेला आहे आणि पारडसिंगा ही गेल्या 7 दिवसापासून पंढरी झाली असे येथील भाविकांची, वारकऱ्यांचे म्हणणे आहे. मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा.